तुम्ही मंडळी एवढ्या प्रचंड प्रमाणावर इथे जमलेले आहात की मला सुद्धा तुम्हाला काय सांगू किती सांगू असं मलाही होऊन गेलेलं आहे. जगामधील सर्व धर्मातील सर्व लोक देवधर्माच्या नावाखाली खूप काही करतात, पण त्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो. वेंगुर्ल्यामध्ये मी पहिल्याच दिवशी सांगितलं की कोकणचा माणूस इतका हुशार आहे की देवा तो माझा पलीकडला शेजारी आहे ना, त्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये. मग बाकीचे लोक काय म्हणतात, होय महाराजा. वा रे वा, कोकणचा कॅलिफोर्निया. हे मी सांगतो ते करायला किती खर्च येणार बोला ना. पैचा पण खर्च येणार नाही. हे पै तुम्हाला जे करायला सांगतात त्याला पैसा खर्च नाही. मग तुम्ही करणार की नाही? कधी आजपासून का उद्यापासून का परवापासून? तुम्ही आत्तापासून म्हटलं ना, मला खरा आनंद झाला. कारण एवढा वेळ मी बोललो ना, त्याचं मला असं वाटतं सार्थक झालं. कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे असं आपण म्हणतो, आणि आपण ज्यावेळेला असं म्हणतो त्यावेळेला बऱ्याच लोकांना असं वाटतं की नुसतं बोलून काय होणार, कोकणचा कॅलिफोर्निया बोलून काय होणार असं म्हणतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण जेव्हा म्हणतो की कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, तेव्हा आपण जे बोलतो ना, ते बोलण्यापूर्वी त्याच्या आधी विचार असतो. प्रथम विचार आणि मग उच्चार असं असतं. आणि म्हणून प्रथम आपल्या मनामध्ये विचार येतो, कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, आणि मग आपल्या तोंडातून उच्चार येतो, कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, आणि मग आपल्या हातून आचार होतो, म्हणजे प्रयत्न होतात. आणि या तिन्हीतून शेवटी कोकणचा कॅलिफोर्निया साकार होणार, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिला विचार आहे, मला सांगायचं आहे, पहिला विचार आहे. म्हणून जीवनविद्येने एक सुंदर सिद्धांत मांडला. फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड. की आपण पहिला काय आला, पहिला विचार आला, आणि हा जो विचार आहे हा ईश्वर आहे, हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा, तर पहिली स्टेप, कारण आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं असतं. शिखरावर आपण जेव्हा जातो तेव्हा स्टेप बाय स्टेप जातो, काय एकदम उठला आणि शिखरावर गेलो असं होत नाही. तशी पहिली स्टेप म्हणजे विचार हा ईश्वर आहे, हे तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. विचार हा ईश्वर आहे हे जेव्हा तुमच्या ध्यानात येईल, लक्षात येईल, तुम्ही समजावून घ्याल, तेव्हा हा विचार जो आहे, हा विचार ईश्वर आहे म्हटल्यानंतर पूजा कोणाची करायची, तर ह्या ईश्वराची पूजा करायची, ह्या ईश्वराची उपासना करायची, या ईश्वराचं ध्यान करायचं, या ईश्वराची भक्ती करायची, हे तुमच्या ध्यानात येईल. फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड. हे वाक्य तुम्ही आता इथून जेव्हा जाल ना, तेव्हा हे वाक्य म्हणत जा, स्मरणात ठेवा. हे खरं नामस्मरण आहे. हा विचार तुम्ही स्मरणात ठेवा. विचार हा ईश्वर आहे हे स्मरण सतत ठेवा, आणि या विचारामध्ये ताकद काय आहे ते तुम्हाला नंतर कळेल की या विचारामध्ये ताकद काय. गंमत अशी आहे की हा विचार तुम्ही एकदा धरणं याला फार महत्वाचं अंग आहे. विचार धरता आला पाहिजे. हा विचार तुम्ही धरला ना, मग काय होईल, तो विचार विस्तार पावायला लागेल, त्या विचाराचा विस्तार व्हायला लागेल.
आणि विस्तार होता 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 तुम्ही जो विचार केलेला आहे तो साकार होणार, हे लक्षात ठेवा. एक उदाहरण देतो म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. आता तुम्ही कोकणातली मंडळी आहात, तुमच्या कोकणामध्ये अनेक तलाव पण असतील. आता तुम्ही तलावाच्या ठिकाणी बसलेले आहात, कल्पना करा, आणि एक दगड घेतला आणि त्या तलावामध्ये फेकला. तलावातलं पाणी कसं शांत आहे. तुम्ही एक दगड घेतला आणि त्या तलावामध्ये फेकला. आता काय झालं, त्या तलावामध्ये तो दगड पडल्याबरोबर पाण्यामध्ये एक तरंग निर्माण झाला. तो तरंग किती लहान होता, अगदी लहान, एवढाच होता. तो पहिला तरंग जेव्हा उठला ना तेव्हा एवढाच लहान होता. म्हणेपर्यंत दुसरा तरंग उठला, तो जरा मोठा होता. बघेपर्यंत तिसरा तरंग उठला, तो त्याच्याही पेक्षा महान. पाहता 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 चौथा तरंग उठला, तो त्याच्यापेक्षा महान. करता 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 तो तरंग सबंध तलावाला व्यापून टाकतो. तो तरंग सबंध तलावाला व्यापून टाकतो. की पहिला तरंग छोटा असतो आणि करता 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 तो संपूर्ण तलावाला व्यापून टाकतो. तसा कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे हा विचार, हा पहिला तरंग आहे. हा पहिला तरंग आहे. आता तुम्ही म्हणत राहिलात कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे. म्हणता 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 तरंग मोठा 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 होत जाईल आणि एक दिवस कोकणचा कॅलिफोर्निया होईल. विचारांचं जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला ठाऊक नाही. बुवा बाबा, भगत फकीर, देव ऋषी, तथाकथित महाराज कोणीही सांगत नाहीत. ते तुम्हाला फक्त एवढंच सांगतील, तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपास तापास करा, उभं आडवं गंध लावा, असा मंत्र म्हणा, तसा मंत्र म्हणा, अमुक करा, तमुक करा. एक तर बुवा असं तुम्हाला सांगेल, पैशाचा मी पाऊस पाडतो, तुम्ही या तिकडे. आणि तिकडे जाणारे मूर्ख आहेत. मूर्ख तो बुवा सांगतो हे ऐकतात, पण विचार करत नाही. पैशाचा पाऊस पाडणारा बुवा तुझ्याकडे पैसे मागतो कशाला? विचारच करत नाही. हे मी का सांगतो आहे की कोकणामध्ये जोपर्यंत देवदेवस्की चाललेली आहे तोपर्यंत कोकणचा कॅलिफोर्निया होईल ही आशाच बाळगू नका. आशाच बाळगू नका. त्या तोंडाने म्हणायचं कोकणचा कॅलिफोर्निया होईल आणि तिकडे बुवा बाबाकडे जायचं. कोणी करणी केली, कोणी मूठ मारली, मुंजा बसला मानेवर, भूताने पछाडलं. ह्या असल्या फालतू गोष्टी ज्या आहेत, या फालतू गोष्टीच्या नादी तुम्ही जर लागाल तर एका बाजूने तुम्हाला वेड लागेल आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही दरिद्री व्हाल आणि तिसऱ्या बाजूने तुमची अधोगती होईल. आणि म्हणून जीवनविद्या सांगते ते करा आणि काय होतं ते पहा. तुम्हाला अनुभव येईल की जीवनविद्या जे सांगते आहे ते अनुभव घेण्याजोगं आहे. हे तुमचे हे सगळे आमची जी शिष्यमंडळी आहेत नाही कोकणातलीच आहेत. एक काळ असा होता की ही मंडळी जातच होती बुवा बाबाकडे. करणी भरणी धरणी चाललेलं होतं त्यांचं. कुठल्या तरी पुण्य त्यांचं फळाला आलं, वडिलांचं म्हणा, आईचं म्हणा, आणि ते या जीवनविद्या मिशनमध्ये आले आणि आज ते किती आनंदात आहेत. याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव पहा.
आता ही मंडळी कुठल्याही तऱ्हेची देवदेवस्की करत नाही, कसल्याही तऱ्हेचं कर्मकांड करत नाही. फक्त 2 गोष्टी मी त्यांना सांगितल्या करा. एक, मनापासून प्रार्थना म्हणा, विश्व प्रार्थना. 2, तुमच्या वाट्याला आलेलं काम, उद्योग, व्यवसाय, धंदा जो काही तुमच्या वाट्याला आलेला आहे तो प्रामाणिकपणे करा. तीच देवाची पूजा आहे, तीच देवाची उपासना आहे, तीच देवाची भक्ती आहे. हे तुमच्या ध्यानात येईल तेव्हाच कोकणचा कॅलिफोर्निया होईल. म्हणून देवदेव करत बसाल ना तर तुमच्या हाताला काही लागणार नाही, हे लक्षात ठेवा. मग करायचं काय? करायचं एकच की देवानी तुम्हाला जे दिलेलं आहे त्याचा योग्य दिशेने वापर करायचा. योग्य दिशेने वापर करायचा. देवाने काय दिलेलं आहे? देवाने तुम्हाला जे काही दिलेलं आहे ना ते इतकं अमूल्य दिलेलं आहे की त्याची किंमत पैशात करता येणार नाही. डोळ्याची किंमत तुम्ही किती कराल? एका डोळ्याची किंमत किती कराल? 2 डोळ्याची किंमत किती कराल? 2 कानांची किंमत किती कराल? 2 हाताची किंमत किती कराल? 2 पायाची किंमत किती कराल? शरीराचा प्रत्येक अवयव हा इतका मौल्यवान आहे की तो जर बिघडला तर डॉक्टरकडे जाऊन आपल्याला लाखो रुपये खर्च करावे लागतात. हृदय देवाने दिलेलं आहे, पण ते जर बिघडलं तर दुरुस्त करण्यासाठी जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतो 5 लाख 7 लाख अमुक लाख म्हणजे दुरुस्त करायला. आणि ज्या देवाने आपल्याला दिलं त्याने तुमच्याकडे किती मागितले? एक पै तरी मागितली का त्याने? एक नया पैसा तरी देवाने तुमच्याकडे मागितला का? आता मला सांगा, या कोकणमध्ये कोकणवासीय जे लोक आहेत त्यांना चमत्कारांचं आकर्षण आहे. चमत्कार म्हटलं की लोक धावले वेड्यासारखे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, कोणीही चमत्कार करू शकत नाही. चमत्कार हा कधी होत नाही. चमत्कार आपण ज्याला म्हणतो ना ते चमत्कार नसतात. त्यातले बहुतेक सर्व चमत्कार हे हात चालाकीचे असतात, नजरबंदीचे असतात. हे आपण जर नीट लक्षात ठेवलं तर चमत्कार नावाची गोष्ट नसतेच. जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतं. लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतं. कारण तुम्हाला जेव्हा कळत नाही तेव्हा तुम्ही म्हणता हा चमत्कार आहे म्हणून, आणि कारण जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही म्हणता हे विज्ञान आहे म्हणून. असं त्यातली भानगड आहे. सांगा, वेंगुर्ल्यामध्ये मी पहिल्याच दिवशी सांगितलं की कोकणचा माणूस इतका हुशार आहे की पृथ्वीवर सुद्धा इतका हुशार माणूस सापडणार नाही. परंतु तो वाया गेला कारण देव देवस्की करतो म्हणून. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, गेले दिसती सायास. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, गेले दिसती सायास. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. येथे अवघे वाया गेले. एवढी हुशारी देवाने दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, पण वाया गेले का? देवदेवस्की म्हणून, बुवा बाबांच्या नादी लागलात म्हणून. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कोणाच्याही नादी लागू नका. माझ्या पण कोणाच्याच नादी लागू नका. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की देवाने आपल्याला हे जे काही दिलेलं आहे ते इतकं मौल्यवान आहे की ह्याच्यापेक्षा मौल्यवान वस्तू या पृथ्वी तलावर दुसरी नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. या शरीरा इतकं मौल्यवान वस्तू या पृथ्वी तलावर
अन्य दुसरी कुठलीही नाही हे लक्षात ठेवा. आणि या शरीराचा वापर करण्यासाठी देवाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. बुद्धी दिलेली आहे. ही जी बुद्धी देवाने दिलेली आहे, बुद्धीचा वापर करायला शिका. या बुद्धीचा वापर करायला शिका म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया होईल. म्हणून चिंतन काय करायचं ते सांगतो. देवा त्या शेजाऱ्याचं भलं होऊ दे. देवा माझ्या शत्रूचं भलं होऊ दे. देवा माझ्या मित्रांचं भलं होऊ दे. देवा सर्वांचं भलं होऊ दे. सर्वमध्ये सगळं आलं. सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, सर्वांना ऐश्वर मिळू दे, सर्वांना आरोग्य मिळू दे. ते म्हणून असं म्हणून काय होणार सांगू, आपल्या वाडवडिलांनी सांगून ठेवलेलं आहे, पण तुम्ही ते कधी डोसक्यात घेतलं नाही. आमच्या वाडवडिलांनी काय सांगितलं, चिंती परा ते येई, ते येई घरा. चिंती परा ते येई. कोकणचा कॅलिफोर्निया होणार हा विचार धरा. आणि हा विचार धरण्यासाठी सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, हे त्याच्यावर सिंचन करा. खत पाणी म्हणतो की नाही आपण. तुम्ही आता कोकणचे लोक आहात, तुम्हाला माहिती आहे सगळं. जमीनमध्ये पेरलं म्हणजे काम झालं का नाही, मग त्याच्यावर खत टाकलं पाहिजे, त्याच्यावर पाणी टाकलं पाहिजे, मग ते चांगलं तरारतं. तसा हा तुमचा संकल्प आहे. कळलं की नाही, की कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, हा तुमचा विचार आहे, संकल्प आहे. आता तुम्ही तो पेरलात, कुठे अंतर्मनामध्ये पेरलात. आता बहिर्मनाने काय करायचं, बहिर्मन हा शेतकरी आहे, हा विचार हा बी आहे, झाड आहे, ते तुम्ही अंतर्मनामध्ये पेरलं. आता शेतकऱ्याने म्हणजे बहिर्मनाने म्हणजे आपण काय करायचं, त्याला आता खत पाणी द्यायचं. खत कुठलं, खत म्हणजे प्रयत्न आणि पाणी प्रार्थना. देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर. आणि त्याप्रमाणे आपोआप तुमच्या हातून प्रयत्न व्हायला लागतील. कारण विचाराचं रूपांतर उच्चार आणि आचारात होतं. तुम्ही आता शेजाऱ्याबरोबर शेजाऱ्याचं भलं होऊ दे, भलं होऊ दे असं म्हटलं तर शेजाऱ्याची तुम्ही भांडणार काय, भांडण करणार नाही. आता शेजाऱ्याशी संबंध सुधारले तर तुम्हाला किती फायदा आहे. सर्वांशी संबंध सुधारले तुमचे किती फायदा आहे. एकमेकांचा द्वेष करून तुम्हाला फायदा आहे का एकमेकांशी चांगले संबंध ठेवून फायदा आहे. हुशार आहेत ही लोक, चटाचट उत्तर देतात. मला आवडलं. अहो तुम्ही करून बघा. उगाच ते देव 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 करण्यापेक्षा, देवस्की करण्यापेक्षा मी सांगतोय करा. पैसा खर्च नाही, कष्ट नाही, त्रास नाही, काय नाही. आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतात ते मला पुढल्या वर्षी सांगा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.